नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर सोयाबीन बाजारभाव आज आपण महाराष्ट्रामधील बघणार आहोत. आज भावामध्ये या ठिकाणी पुन्हा वाढ झालेली. आज आपण 3 बाजार समितींचा बाजारभाव बघणार आहोत. जालना बाजार समिती, नागपूर बाजार समिती आणि या ठिकाणी जळगाव बाजार समिती. रिअल भाव जो महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे 13,000 रुपये प्रति क्विंटल, याप्रमाणे या ठिकाणी बाजारभाव चालू आहे. आपली पहिली बाजार समिती आहे जालना बाजार समितीमध्ये 3,000 क्विंटल आवक आलेली होती. यामध्ये कमीत कमी भाव होता 4,200 रुपये, सर्वसाधारण भाव होता 4,417 रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता 4,500 रुपये प्रति क्विंटल. दुसरी आपली बाजार समिती जी जळगावमध्ये 300 क्विंटल आवक आलेली होती. या ठिकाणी कमीत कमी भाव होता 4,400, सर्वसाधारण भाव होता 4,821 रुपये आणि जास्तीत जास्त भाव होता 5,400 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर आपली शेवटची बाजार समिती आहे या ठिकाणी नागपूर बाजार समिती. या ठिकाणी बघितलं की सर्वाधिक या ठिकाणी जे आहे दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी जे आहेत आवक फक्त 6 क्विंटल आवक आलेली होती. सोयाबीन जात होती या ठिकाणी जे आहेत लोकल आणि या ठिकाणी कमीत कमी भाव होता 11,000 रुपये. सर्वसाधारण जो भाव भेटलेला होता तो होता 12,500 रुपये आणि जास्तीत जास्त या ठिकाणी भाव बघितलं की 13,000 रुपये प्रति क्विंटल. याप्रमाणे जे आहेत नागपूरमध्ये सोयाबीन या ठिकाणी विकली गेलेली आहे शेतकऱ्याची मार्केटमध्ये. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी 13,000 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी प्रमाणे नागपूरमध्ये भाव मिळालेला आहे. तुमच्याकडे सध्या कशा प्रकारे भाव चालू आहे कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथंच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.